खाण्याला लय चालतं रे. नाही एकच नंबर बैलाची पण नाही लागत एवढं. ते म्हणेन ते सोलर वाले. हा आलो लूज. हे जे मशीन सॅमसंग कंपनीचं आहे, 5 HP इंजिन येतं. हे शेतीची सर्व कामे करतं. जसे की औषध फवारणी, शेती पंपासाठी पाणी काढणे, परत असं जुगाडाला बी एकदम यशस्वी ठरतं. कसं सुचलं पण हे? हे करायचं आम्हाला अडचण येत होती. एकच बैल असल्यामुळे दुसऱ्या बैलाची कमी भासत होती. त्याच्यानंतर ही निर्मिती डोक्यात आली. याच्यामुळे काय फायदा झाला? याच्यामुळं फायदा भरपूर झाला, कारण की बैल म्हणजे बैलांवरचा आपण गाय बी पाळू शकतोय. घरी म्हणजे दुधाचा बी आपल्याला व्यवसाय सुरू करता येईल आणि चाऱ्या पाण्याचा म्हणजे इथून पुढे प्रश्न उद्भवत चालला. आणि 2 बैल शेतकऱ्याला पाळायला परवडत नाही. आजकाल बैल फक्त 50% लोकांनी बैल ठेवले, ते बी एक तुझा एक माझा असे करून बैल ठेवले. याच्यामुळे आता काय काय कामं केली? याच्यामुळे वखरणी, कोळपणी, फणणी, सरी वाढणे, बुजाटा लावणे, कपाशी वखरणे, सगळी शेतीतील कामे हे पॉवर टिलर करतं. पण आता ह्या वस्तू ज्या होत्या त्या कशा होत्या? ह्या वस्तू सगळ्या टाकाऊ होत्या, त्याच्यापासून याची निर्मिती केली. आणि खर्च किती झाला? खर्च आपला फक्त 2,000 रुपये झालेला आहे. जुगाड आम्हाला शेतीची सारे ओढल्यावर दांड पाडणे, मकामध्ये अंतर मशागत करायला अडचण यायला लागली. त्यामुळं आम्ही आमचा मुलगा प्रवीण कोल्हे आम्ही दोघांनी विचार केला का आपण काहीतरी एखादं नवीन बनवून दाखवू बा. मग आम्ही दोघांना हा विचार करून टाकाऊ वस्तू पडेल होत्या आमच्याकडं. जुनं इंजन होतं, चाकं होते. मग सर्व आम्ही हे एकत्र करून आणि दोघा मिळून हे एकदम जुगाड यशस्वी केलं. तर हे सर्व कामं करतं. हे वखरणी करतं, कोळपणी करतं, सारे वाढतं, दांड पण पाडतं, फणण्याचं काम करतं. असं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.